बेसिकली तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, हा फसलचा इरिगेशन ऑटोमेशन सिस्टम आहे. त्याच्यात थोडक्यात आपण बेसिकली मोटर आपण मोबाईल वरून चालू करतो, वॉल पण आपण मोबाईल वरून चालू बंद करू शकतो. आता सध्या शेतकरी काय करतात, हाताने प्लॉटवर किंवा प्लॉटवरती जातात, हाताने चालू बंद करतात रात्रीचं वगैरे. ह्याच्यात आपण सगळं मोबाईलवरून ऑपरेट करू शकतो. त्याच्यानंतर ऍडव्हान्स मध्ये जर म्हणलं तर आपण याच्यावरून खत सुद्धा मोबाईल वरून सोडू शकतो. खत सोडण्यासाठी आपण तसं टँक वगैरे बसवतो. आता हे जे की तुम्हाला 3D मध्ये दिसते ते आपण फोटो लावलेले तिथं आपण डायरेक्ट मोबाईल वरून सोडू शकतो. ते खतांच्या टाक्याचं जे आपण कनेक्शन आहे का ते इथे देणार आपण. इथून ते सक्शन होऊन वेंचुरी मध्ये जाणार. वेंचुरी मध्ये गेल्यानंतर पलीकडून आपण पाण्याचं पण कनेक्शन देणार. पाणी जर या वेंचुरी मध्ये येऊन तिथं पूर्णपणे मिक्स होणार, प्रॉपर प्रत्येक थेंबा बरोबर मिक्स होणार. तिथून मग नंतर ते पुढे तुमच्या मेन लाईनला किंवा सब लाईनला तुम्ही फ्लो करून देणार पाणी. हो हो. त्याच्यानंतर ऍडव्हान्स मध्ये अजून जरी चांगलं म्हणलं तर तुमचं जे काय पाण्याचं पीएच आहे का ते सुद्धा आपण मोबाईलवरून मेंटेन करू शकतो. जे की आपण ऍसिड डोजिंग करतो, जे की आपलं सल्फ्युरिक ऍसिड राहतं किंवा फॉस्फरिक जे ऍसिड राहतं का ते आपण याच्यात टाकून किंवा याच्यात टाकून मोबाईलवरून आपण सगळं पीएच वगैरे मेंटेन करू शकतो. पाणी हे सगळं आपण मोबाईल वरून ऑपरेट करू शकतो. आता सपोज आता तुम्ही येत आहे तर तुम्ही तुमच्या प्लॉटवरचं सुद्धा इरिगेशन म्हणा किंवा फर्टिगेशन म्हणा हे सगळं तुम्ही इथून सुद्धा ऑपरेट करू शकता. तुम्ही ह्याला डायरेक्ट सायकल पण सेट करू शकता. म्हणजे थोडक्यात आता जशी आम्ही सायकल लावली पूर्ण दिवसाची, हे काय करते आता सध्याच्या कंडिशनला आम्ही 3 ते 4 मिनिटाची एक सायकल लावलेली. 3 मिनिटानंतर हा वॉल चालू होतो, 3 मिनिटं स्टॉप घेतो, परत नंतर 3 मिनिटानंतर हा वॉल चालू होतो. ही सायकल लावलेली आपण सेट केलेली. सपोज तुम्ही एका आठवड्याची म्हणा किंवा एका महिन्याची सायकल किंवा तुम्हाला दिवसभर काम आहे, मोबाईल बघायला वेळच नाही, तर तुम्ही सकाळी पण पूर्ण दिवसाची सायकल सेट करून ठेवू शकता. फक्त 10 कंट्रोल पण आहे का यात? याच्यात तुम्हाला सगळं इरिगेशन, फर्टिगेशन, ईसीपी सगळं कंट्रोलर आहे तुम्हाला याच्यात. डिपेंड करतं कॉस्टिंगचं. आता डिपेंड करतं तुमच्या प्लॉट मध्ये किती वॉल आहेत, काय तुम्हाला फर्टिगेशन साठी किती टँक करायचे त्याच्यावर डिपेंड करतं.